बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। स्फोट इतका तीव्र होता की माळवदेच्या लाकडी घराला काही क्षणातच आगीने वेढा घातला आणि आग शेजारील दुसऱ्या घरातही पसरली। या आगीत दोन्ही घरातील धान्य, कपडे, भांडी आणि इतर संसार उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या। स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरलं असून ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आधीच पत्नीच्या निधनाचा धक्का सहन करत असलेल्या बाळासाहेब जाधव यांच्या कुटुंबियावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागनाथ नवीन येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले। तर शाळेचे मुख्याध्यापक चंदनसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली। यावेळी पालक सभेच्या अध्यक्षपदी सतीश गोविंदराव शिंदे यांची निवड करण्यात आली। तर उपाध्यक्षपदी प्रवीण बुळे आणि सचिवपदी नितीन कनवाळे यांची निवड झाली आहे। कार्यक्रमादरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी नव्याने निवड झालेल्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। या सभेत शाळेच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कार्यरत उपकृषी अधिकारी दीपक प्रकाश बिरारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांच्या समस्याचे निराकरण आणि कृषी योजनांचा प्रभावी पाठपुरावा यामुळे बिरारे यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे। राळेगण सिद्धी येथील आयोजित राष्ट्रीय उन्हाळी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात देव तांबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तर या सन्मानामुळे बिरारे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळणार आहे। पिंपरी चिंचवड परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। थेरगाव, रहाटणी, वाकड, पुनावळे आणि हिंजवाडी या भागात मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह सुमारे 40 ते 45 मिनिटे पाऊस झालाय। या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। तर वातावरणात गारवा निर्माण झालाय। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले तर काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्यात। दरम्यान लहान मुलांनी पावसात भिजत या बदलत्या वातावरणाचा आनंदही लुटलाय। आजच्या न्यूज मराठी बुलेटिनमध्ये आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।